नमस्कार, मी रिसर्च अनलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फिन निफ्टीची एक्सपायरी होती, आपण कुठे ट्रेड आयडेंटिफाय केला आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये कसा मोमेंटम झाला याच्यावर आपण डिस्कस करणार आहे। त्याच्यासोबतच उद्या बँक निफ्टीमध्ये जी एक्सपायरी आहे ती ट्रेंडिंग असेल की साइडवेज असेल याच्यावर पण आपण डिस्कशन करणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ। सगळ्यात पहिले आज आपण जे मार्केटमध्ये पाहिलं, फिन निफ्टी ओपन झाला आणि इमिडिएटली खाली एक मोमेंटम आला। इथे आपण फिन निफ्टीचा चार्ट बघू शकतो। लेट्स आपण फिन निफ्टी लावूया। यस, ओपन झाला आणि इमिडिएटली एक खाली मोमेंटम झाला, मग इथे एक बॉलिंजर बँड सेटअप भेटला। हाच सेटअप आपण आयडेंटिफाय केला आणि 23,500चा जो कॉल आहे तो कॉल मी आज आपल्या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आपण डिस्कस केला होता। बाय करायसाठी 100च्या वर गेला तर बाय करणार, स्टॉप लॉस लावणार 80च्या खाली 78चा स्टॉप लॉस, 100च्या वरती गेला तर बाय। आणि आपलं फर्स्ट टार्गेट जे होतं ते 150 होतं। तर यस, 145 पर्यंत टच केलं, मग खाली आला वापस 80-90 पर्यंत आला। त्याच्यानंतर जे आहे ते 100चा जो कॉल होता तो 200 टच केला, ऑलमोस्ट डबल झाला कॉल आणि आपली जी रिस्क रिवॉर्ड होती तिथून 1:5 पर्यंत रीच झाला। ॲट दी एंड नंतर जो कॉल आहे तो 150ला बंद झाला, जे आपलं टार्गेट होतं तिथेच येऊन बंद झाला। बट येस, असे कॉल्स जे आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो जेव्हा आपल्याला प्राइस ॲक्शनची समज असते। आणि येस, याच्यासाठीच मी जे आहे ज्यांना प्राइस ॲक्शन समजत नाही किंवा जे असे कॉल्स आयडेंटिफाय नाही करू शकत किंवा ज्यांच्याकडे वेळ नाही आहे कॉल आयडेंटिफाय करायला, अशा लोकांसाठी मी रिसर्च अँड ॲडवायझरी सर्व्हिसेस घेऊन आलेलो आहे। श्री गणेश रिसर्च अँड ॲडवायझरी सर्व्हिसेस याचा प्री लॉन्च ऑफर सध्या चालू आहे। तुम्ही बघू शकता की ही जी सर्व्हिस आहे ॲडवायझरी सर्व्हिसेस, याचं 1 इयरचं जे सबस्क्रिप्शन आहे हे 15,000 पर इयर तुम्हाला पडणार आहे, जे की 1250 पर मंथ असेल। आणि जर तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर 1 मंथचा डेमो जो आहे तो फक्त 3,000 पर मंथमध्ये आहे। तर वेळ वाया घालू नका। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि नंबर मिळून जाईल जिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजच तुम्ही जे आहे प्रॉफिटेबल ट्रेड्स करण्यासाठी ते ट्रेड्स आहे त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्हाला जे आहे प्रॉफिटेबल ट्रेड्स डायरेक्टली तुमच्या व्हॉट्सअपवर मिळणं चालू होतील। कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रेड मिळतील तर ऑप्शन, एव्हरी डे ऑप्शनच्या दिवशी तुम्हाला ऑप्शन्समध्ये ट्रेड मिळतील। काल आपल्याला मिड कॅप निफ्टीमध्ये ट्रेड मिळाला होता, आज फिन निफ्टीमध्ये। त्याच्यासोबत लॉंग टर्म शेअर, मल्टीबॅगर शेअर, स्विंग ट्रेडिंगचे शेअर्स, हेजिंग स्ट्रॅटेजीजचे तुम्हाला कॉल्स मिळतील। ऑलरेडी आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस डिस्कस केला होता 335ला, ते 335 ते 330च्या रेंजमध्ये। आज तो 360 जाऊन आला, 5 ते 6% 2 दिवसातच त्याच्यामध्ये मूव आला। तर असे शेअर्सवर तुम्हाला कॉल पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही जे आहे याच्यावर कन्सिडर करू शकता। सो लेट्स कम टू अवर पॉईंट अगेन। आज फिन निफ्टीमध्ये एक मोमेंटम तर चांगला झाला बाईंग साईडला। आता उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, तर बँक निफ्टीमध्ये आपण बघू शकतो कसा मोमेंटम होऊ शकते। 51,250च्या वर बँक निफ्टी क्लोज झालेला आहे आणि येस, डेफिनेटली एक चांगला मोमेंटम आहे। आज जो हायला ओपन झाला होता तिथे वापस येऊन क्लोज झाला। 51,300 जर ब्रेक केला तर 51,500 पर्यंतचं टार्गेट उद्या बँक निफ्टीमध्ये येऊ शकते। पण येस, तुम्ही इथे बघू शकता डेली कॅन्डलमध्ये जे आहे, डेली कॅन्डलमध्ये एक सेलिंगचा प्रेशर होता, मग एक मोठा बाईंगचा प्रेशर होता, आज पॉज। आता आपल्याला जो मोठा मोमेंटम आहे 51,400च्या वर गेल्यावरच मिळेल। उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये वरती 51,400, खाली 50,900, 950 म्हणजे 51,000, तर या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन मिळू शकते। आणि एक जर 51,400च्या वर मोमेंटम मिळाला तर 51,700 पर्यंत एक बँक निफ्टीमध्ये मोमेंटम मिळू शकतो। जर डायरेक्टली गॅप अप ओपन झाला 51,700 750च्या तिथे, तर मग मी बाईंगमध्ये इंटरेस्टेड नाही आहे। फ्लॅट ओपन झाला 51,400 ब्रेक केला, मग मी इंटरेस्टेड आहे 51,500 600 700 पर्यंतच्या टार्गेटसाठी। बट समजा गॅप डाऊन ओपन झाला आणि 51,000 जर ब्रेक करत असेल तर तिथे जे आहे आपण सेल साईडला ट्रेड तर नाही करणार, बट येस आपण मग बाय करणार नाही। जोपर्यंत 51,000च्या वर आहे तोपर्यंत आपण कम्फर्टेबल आहे बाय करायला। जर एक डिप आला उद्या 51,000 पर्यंत डिप आला तर त्या डिपमध्ये पण बाय करू शकतो। इवन 51,300 ब्रेक केला, 51,400 ब्रेक केला तर ते तिथे पण आपण बाय करू शकतो।
तर ही पॉईंट आपल्याला बँक निफ्टीच्या केसमध्ये लक्षात ठेवायचा आहे. चान्सेस आहे की थोडा साईडवेज मोमेंटम होईल, खूप मोठा मोमेंटम नाही होणार बँक निफ्टीमध्ये. बट येस, जर मोठा मोमेंटम झाला तर 51,700 पर्यंतचं टार्गेट जे आहे साईडवेज मोमेंटममध्ये पण 700 पर्यंतचं टार्गेट जे आहे ते येऊ शकते. तर याच्यासाठी आपल्याला रेडी राहायचं आहे बँक निफ्टीमध्ये. नाव लेट सी निफ्टीमध्ये कसा मोमेंटम होत आहे. तर येस, ही मोठी कॅन्डल जी आहे कालच आपण डिस्कस केलं होतं, याच्या 50% ही कॅन्डलनी कव्हर केलेली आहे. तर याला ब्रेक केला तर मोमेंटम होईल. ब्रेक केला, मोमेंटम झाला, आज लगेच 25,132 ऑलमोस्ट या कॅन्डलला कव्हर करेपर्यंत मोमेंटम झाला. आणि सेकंड हाफमध्ये मग थोडाफार खाली येऊन 25,030 25,050च्या जवळपास क्लोजिंग आहे. जोपर्यंत 25,000च्या वर ट्रेड करताय, बाईंग मोमेंटम इंटॅक्ट आहे, बायच करणार आपण. फ्लॅट ओपन झाला, 25,050 ब्रेक केला तर बाय करू शकतो. वरती आपल्याला वापस 25,150 200 पर्यंत टार्गेट मिळू शकते निफ्टीमध्ये. जोपर्यंत 25,000च्या खाली येत नाही, आपण बाय ऑन डिप्स किंवा बायचाच रणनीती आता आपण इथून निफ्टीमध्ये बनवणार आहे. तुम्हाला ॲनालिसिस आवडला असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करूया. एम करूया 200 लाईकसाठी आणि आय होप तुम्ही ते कंप्लीट करूनच टाकणार. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये टाका. आणि येस, श्री गणेश रिसर्च अँड ॲडवायझरी सर्व्हिसेस 15 तारीख शेवटची आहे. 15,000 रुपीजचं ॲन्युअल सबस्क्रिप्शन आहे. 15 तारखेनंतर त्याचे प्राइजेस वाढून जातील, 20,000 होऊन जाईल. त्याच्या आधी तुम्ही डेफिनेटली त्याला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.